नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 13च्या सर्व वसाहतीमधील माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिलांनी 2 महिन्याच्या आत केवायसी करून घ्यावी। माजी नगरसेवक विकास प्रभाकर लंगोटे यांचे आवाहन। परभणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना 2 महिन्याच्या आत आपली केवायसी करून घ्यावी असे जे आवाहन केलेले आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी प्रभाग 13च्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, संजय गांधी नगर, पांडुरंग नगर, एकता नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, ITI रोड, म्युनिसिपल कॉलनी, हाजी मोहम्मद साहब कॉलनी, अजमेर कॉलनी, बँक कॉलनी व समोरील झोपडपट्टी वसाहत सालासर नगर, गणेश नगर, आजम चौक कॉलनी, मासूम कॉलनी, जावई कॉलनी, सुभेदार नगर, मंगेश नगर, रेणुका नगर व डॉक्टर APJ अब्दुल कलाम नगर यावर या प्रभागातील अन्य व वसाहतीमधील सर्व पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ पुढील काळात व्हावा म्हणून आपल्या मोबाईलमधील संकेतस्थळावरून तसेच शासनाने सूचित केलेल्या सर्व केंद्रामधून तसेच आपल्या जवळच्या दवाखान्यामधील आशा वर्करकडे जाऊन आपली KYC करून घेण्याचे आवाहन प्रभाग क्रमांक 13चे लोकप्रिय माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली असून या योजनेतील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा। कोणती पात्र महिला भगिनी या लोककल्याणकारी वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी अशी त्यांनी नमूद केली आहे। विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांनी असे नमूद केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांची आहे। या योजनेसाठी KYC करण्यासाठी 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागत असेल तर त्याची मुदत वाढ देण्याची सुद्धा घोषणा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींनी पुढे यावे, लाभ मिळवून घ्यावा। यासाठी काही अडचणी असल्यास माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, परभणी येथील संपर्क कार्यालयात संपर्क साधावा। सर्व पात्र लाडक्या बहिणींना यासाठी आवश्यक ती मदत आपण करून असे श्री विकास प्रभाकर लंगोटे। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।